नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन cos 2x प्लस 3 sin स्क्वेअर x dx. सो एकदा इंटिग्रेशनचं एक्झाम्पल बघितल्यावर कुठले फॉर्म्युले याच्यात अप्लाय करता येतील ते बघायचं, किंवा सबस्टिट्यूशन तिथे पॉसिबल आहे का ते आपल्याला बघायला लागेल. ट्रिग्नोमेट्री आलं तर कुठल्या काही आयडेंटिटीज यूज करून काही सिम्प्लिफाय करता येते का ते आधी बघायचं. आता ह्याच्या आधीच्या काही व्हिडिओजमध्ये 5-6 फॉर्म्युले आपण डिराईव्ह केले होते. 1 अपॉन a स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किंवा a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वगैरे अशा टाईपचे. त्या फॉर्मॅटमध्ये हे बसतंय का हे चेक करायचं. तसं आता इथे ह्या ठिकाणी तरी दिसत नाहीये, पण इथे cos 2x आहे आणि इथे 3 sin स्क्वेअर x आहे. डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येणार नाही, काहीतरी आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. सो अशा टाईपमध्ये आले. आता इथे cos 2x चे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत, म्हणजे आयडेंटिटीज आपल्याला माहिती आहेत, तर त्या काही यूज करता येतील का, अजून काही सिम्प्लिफाय होईल का हे बघायचं. तुम्हाला इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह कुठलीही एक्झाम्पल्स कुठल्या पर्टिक्युलर मेथडने सॉल्व करा असं काही कंपल्शन नसतं. हां, आता एक्झाममध्ये जर मेन्शन केलं असेल की सॉल्व बाय सबस्टिट्यूशन ऑर अदर, तर तुम्ही त्याच मेथडने सॉल्व करायचं असतं. पण जेव्हा डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करायला देतात तेव्हा तुम्ही कुठल्या मेथडने सॉल्व करताय हे इम्पॉर्टंट नाही. जोपर्यंत तुम्ही त्या सगळ्या मेथडमध्ये व्हॅलिड फॉर्म्युलेज अँड व्हॅलिड रूल यूज करताय तोपर्यंत तुम्ही कुठल्याही मेथडने इथे सॉल्व करू शकता. तो इथे डायरेक्ट सबस्टिट्यूशनने जर तुम्हाला जमत असेल तर तसं करायचं. पण एक्झाम्पल बघितल्यावर आधी काही सिम्प्लिफाय होतंय का चेक करायचं. आता cos 2x चे फॉर्म्युले माहिती आहेत आणि इथे sin स्क्वेअर x दिसते, 3 sin स्क्वेअर x. सो sin स्क्वेअरच्या फॉर्मॅटमधला एखादा जर cos 2x चा फॉर्म्युला असेल तर तो आधी अप्लाय करून बघायचा. सिम्प्लिफाय करत करत न्यायचं, मग आपल्याला कुठल्या स्टेजला सबस्टिट्यूशन किंवा कुठल्या आधीचे फॉर्म्युले आपल्याला अप्लाय करता येतात का ते बघता येईल. सो फर्स्ट आपण करूया cos 2x चा फॉर्म्युला तिथे घेणार आहोत. आता cos 2x चे काय काय फॉर्म्युले आहेत ते आठवा. 3 फॉर्म्युले आहेत, त्यापैकी साईनच्या फॉर्ममधला कुठला आहे तर 1 - 2 sin स्क्वेअर x. अँगल काय असतो, इथे 2x असेल तर 1 - 2 sin स्क्वेअर x असं होतं. आता अँगल पण सेम 1 आहे तर cos 2x चा फॉर्म्युला अप्लाय करून बघ नाही. इथे जर sin स्क्वेअर 2x असतं तर मग तो फॉर्म्युला चालला नसता, कारण अँगल सेम होऊन नंतर काहीतरी सिम्प्लिफाय झालं पाहिजे. सो तेही बघावं लागतं. सो इथे cos 2x चा साईनच्या फॉर्ममधला फॉर्म्युला जर अप्लाय केला मीन्स cos 2x इज इक्वल टू 1 - 2 sin स्क्वेअर x. आता इथे अँगल आहे x आणि इथे पण अँगल आहे x, त्यामुळे काहीतरी कॅन्सल वगैरे होईल, तिथे काय ॲड होईल, सबट्रॅक्ट होईल. सो हा फॉर्म्युला आपण आता यूज करू शकतो. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन cos 2x. इन्स्टेड ऑफ cos 2x वी आर गोइंग टू राईट 1 - 2 sin स्क्वेअर x प्लस दिस 3 sin स्क्वेअर x sin स्क्वेअर x dx. आता 3 sin स्क्वेअर x अँड -2 sin स्क्वेअर x सेम दिसते. सो आपण त्याचे ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 मायनस प्लस प्लस सो प्लस sin स्क्वेअर x dx. आता थोडंसं सिम्प्लिफाय झालंय, पण अजूनही इथे डायरेक्ट सबस्टिट्यूशनला काही अजून दिसत नाही. बिकॉज साईनला सबस्टिट्यूट करायचं म्हटलं तर cos x dx इज इक्वल टू dt येतं, कारण dx हे जे आहे त्याच्या बरोबरच्या सगळ्या टर्म्स मिळून dt मध्ये कन्वर्ट झालं पाहिजे. एक्स्ट्रा एक्सच्या टर्म्स इथे राहून चालत नाही, नाही तर मग काही फायदा नाही की तिथे काही cos x आलं वगैरे तर. सो आपल्याला इथे काय झालं, आता 1 + sin स्क्वेअर x आहे, डायरेक्ट सबस्टिट्यूशन इथे येणार नाही, थोडंसं काही एक्स्ट्रा आणून इथे होतंय का बघूया. आता इथे tan 1 + tan स्क्वेअर असतं तर सेक्स स्क्वेअर लिहिता आलं असतं, पण मग न्यूमरेटरमध्ये सेक्स स्क्वेअर असतं तर आपल्याला म्हणजे अशा टर्मला तुम्ही सबस्टिट्यूट करायचं असतं ज्याचा न्यूमरेटरमध्ये डेरिव्हेटिव्ह काहीतरी ॲडजस्ट होईल आणि मग ते सगळं व्हॅनिश होऊन टीमध्ये आपण ट्रान्सफर करू वगैरे अशा फॉर्मॅटमध्ये ते आलं पाहिजे. सो इथे नुसतं sin स्क्वेअर असून काही चालत नाही, थोडं एक्स्ट्रा आणायला हवं. सो टॅन आणि सेकच्या संदर्भातल्या प्रॉपर्टीज माहिती, ते चालेल का आधी बघावं लागतं. म्हटलं तसं असं हार्ड अँड फास्ट रूल नाही, तुम्हाला ट्रायल अँड एररने ही मेथड अप्लाय होते का, मग ही सबस्टिट्यूशन होते का, किंवा ह्या सबस्टिट्यूशनच्या आधी आपल्याला काही एक्स्ट्रा काही आणायला लागतं का, बरं हे सगळं ट्रायल अँड एररने तुम्हाला बघायला लागतं. ते काय असं हे एक्झाम्पल आहे म्हटल्यावर आता ह्या स्टेपने गेल्यात की ते सॉल्वच होईल असं काही इंटिग्रेशनमध्ये नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जी मेथड सोपी वाटते आणि जी व्हॅलिड आहे ती तुम्ही कुठलीही अप्लाय करू शकता.
सो आपण कॉस स्क्वेअरने, साइन स्क्वेअर आहे म्हणून कॉस स्क्वेअरने, नुसतं साइन असतं तर कॉसने आपण डिवाइड केलं असतं. तर केलं तर काही उपयोग होतोय का, काही फायदा होतोय का आपण बघूया. सो डिवायडिंग बाय कॉस स्क्वेअर. सो इथे पण करायला हवं, न्यूमरेटरमध्ये पण 1/cos स्क्वेअर एक्स अपॉन डिनॉमिनेटरला पण करायचं. तर सेपरेटली आपण देऊया 1/cos स्क्वेअर एक्स प्लस दिस साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. आता सिम्प्लिफाय झालेला आपण एक्स्ट्रा आणलं बिकॉज ह्या स्टेजला सबस्टिट्यूशन पॉसिबल नाहीये. कारण सबस्टिट्यूशन टी करायला घेतलं तर dx कुठे व्हॅनिश होणार, कारण dx च्या रिमेनिंग टर्म्स काही नाहीच आहेत, 1 dx आहे ना फक्त, तर ते एक्स्ट्रा कॉस येईल, ते आपल्याला चालणार नाही. म्हणून आपण थोडंसं अजून काही टॅन आणि सेकच्या फॉर्ममध्ये येते का, मग सबस्टिट्यूशन होते का वगैरे थोडं चेक करणार. हे काही व्हॅलिड म्हणजे हे होतंय का बघतोय आपण, हे नाही झालं तर दुसरी मेथड अप्लाय करता येईल. सो 1/cos स्क्वेअर मीन्स काय येणार, सेक स्क्वेअर एक्स dx. हे जर न्यूमरेटर मध्ये आलं तर आपल्याला टॅनला काहीतरी सबस्टिट्यूशन करून हे आपल्याला dt मध्ये घेते. बहुतेक ही सबस्टिट्यूशन चालेल. 1/cos म्हणजे सेक स्क्वेअर एक्स प्लस दिस टॅन स्क्वेअर एक्स dx. आता कुठेतरी टॅन स्क्वेअर घातलं तर ह्या सेक स्क्वेअर एक्स dx मध्ये dt ऍब्सॉर्ब होऊन जाईल, पण हे एक्स्ट्रा सेक स्क्वेअर राहत आहे, तेही राहून चालत नाही. एक्सची कुठलीही टर्म तिथे असून चालणार नाही जेव्हा तुम्ही ते टी मध्ये ट्रान्सफर करता. सो आपण ह्या सेकला सुद्धा काय करूया, टॅनच्या फॉर्मॅटमध्ये आणूया, कारण जर टॅनला सबस्टिट्यूशन केली तर न्यूमरेटर dt मध्ये कन्वर्ट होईल, ते बरोबर आहे. पण आपण इथे सेक ठेवून चालणार नाही, त्या सेकला सुद्धा टॅन मध्ये आणायला लागेल आणि मग सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे. सो ते आपण करू शकतो, विच इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन टॅनच्या तिथे काय लिहिणार आपण 1 प्लस सेकच्या इथे काय लिहिणार 1 प्लस टॅन स्क्वेअर. सो सेक स्क्वेअर मीन्स 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि हे टॅन स्क्वेअर आहेतच, हे टॅन स्क्वेअर आहे. सो टॅन प्लस टॅन 2 टॅन झालं. डिनॉमिनेटरला कुठेही सेक राहिलं नाही, कारण आपल्याला टॅनला सबस्टिट्यूट केली तर न्यूमरेटरमध्ये सेक यायला हवं, कारण सेक स्क्वेअर dx हे सगळं dt मध्ये ट्रान्सफर होईल, म्हणून ते आलेलं दिसतंय. टॅनला सबस्टिट्यूट करू शकतो, कारण डिनॉमिनेटरमध्ये फक्त टॅन आणि कॉन्स्टंट एवढंच राहिलंय, सेक कॉस साइन वगैरे दुसरं काही राहिलेलं नाही. सो दॅट इम्प्लाइज थोडंसं 2 टॅन स्क्वेअर करून घेऊया अपॉन 1 प्लस 2 टॅन स्क्वेअर एक्स. आता या सबस्टिट्यूशनच्या याला आलेला आहे, कारण आता आपण बघितलं तर या टॅन स्क्वेअरला सबस्टिट्यूट 2 आपण ऍडजस्ट करू शकतो. टॅन स्क्वेअरला जर सबस्टिट्यूट केलं टी वगैरे तर सेक स्क्वेअर dx ला dt होऊन जाईल आणि ते सगळं तिथे ऍब्सॉर्ब होईल. सो हे पॉसिबल आहे. हे सगळं केल्यानंतर मग आपल्याला कुठला फॉर्म्युला वगैरे अप्लाय करता आला तर तो तिथे अप्लाय करता येईल. सो पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. टॅन एक्स इज इक्वल टू टी करतोय, टॅन स्क्वेअर एक्स सगळ्याला सबस्टिट्यूट करू नका, कारण म्हटलं तसं की dx सगळं dt मध्ये यायला हवं, कारण फक्त टॅन एक्स इज इक्वल टू टी घेतलं तरच देअरफॉर सेक स्क्वेअर एक्स dx इज इक्वल टू dt असं आपण त्याचं शिफ्ट करू शकतो. टॅन स्क्वेअर एक्सला म्हटलं असतं तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायला 2 टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्स dx असं आलं, मग हा टॅन इथे एक्स्ट्रा आला असता जो इथे अवेलेबल नाहीये. म्हणून कशाला सबस्टिट्यूशन करायचे हे पण इम्पॉर्टंट आहे. थोडंसं एकदम सबस्टिट्यूशन करून बघा की सगळ्याच्या सगळा न्यूमरेटर dt मध्ये जातोय ना बऱ्यापैकी. कॉन्स्टंट राहिले तर काय हरकत नाही, कॉन्स्टंट म्हटलं तसं ऍडजस्ट होतात, पण एक्स मधलं कुठला व्हेरिएबल राहत नाही, नाही तर dt मध्ये कन्वर्ट केले तेवढं चेक कर. सो फक्त टॅन एक्सला आपण टी करतोय म्हणजे आपल्याला हे dt मिळेल. आता इंटिग्रल बिकम्स देअरफॉर आय इज इक्वल टू आय काय होणार आहे मग हे झालं सेक स्क्वेअर एक्स dx म्हणजे dt झालं न्यूमरेटर मध्ये अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस 2 टी स्क्वेअर. आता 1 प्लस समथिंग स्क्वेअर वगैरे अशा टाईपचे फॉर्म्युले. 1 म्हणजे काय ए आहे, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर और ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये हे इंटिग्रेशन दिसायला लागेल. सो ह्याला त्यातला काही फॉर्म्युला इथे अप्लाय करता येईल, पण इथे आपण शक्यतो हा जो 2 आहे तो आपण बाहेर आणतो, म्हणजे इथे फक्त व्हेरिएबल राहिलं, म्हणजे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं व्हेरिएबल फक्त इथे एक्स स्क्वेअर ठेवायचं. सो 2 आपण इथनं बाहेर आणू, इथे नाही आहे म्हणजे इथे अर्थात तो 2 येणार आहे. सो दॅट इम्प्लाइज 1/2 आपण बाहेर काढून घेतले. सो dt अपॉन
1/2 राहिले इथे प्लस टी स्क्वेअर. आता 1/a² प्लस x² या फॉर्मॅटमध्ये हे एक्झाम्पल दिसायला लागलंय. याचा तुम्हाला आन्सर माहिती आहे. 1/a² प्लस x² इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ x/a हे त्याचा आन्सर आहे. ते आपण ते टीच्या फॉर्ममध्ये आधी काढून घेऊ. टी म्हणजे काय ते आपल्याला इथे माहिती आहे, ते नंतर एक्सच्या फॉर्ममध्ये घालायचं. सो आता ह्या स्टेजला आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. आता हे 1/2 हा कशाचा स्क्वेअर, कारण a² प्लस x² फॉर्म मध्ये लिहायचे ना, a प्लस x² नाही. सो 1/2 हा कशाचा स्क्वेअर आहे, कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट ऍडजस्ट होतात. 1/√2 याचा तो स्क्वेअर आहे, त्यामुळे तसं लिहून घेऊया. सो विच इज इक्वल टू 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 1/√2 स्क्वेअर प्लस दिस t². आता आलं बघा, हे a² प्लस b² सारखं इथे दिसायला लागलं. सो याचं काय आन्सर असतं, फॉर्म्युला आठवत असेल तुम्हाला, 1/a tan इनव्हर्स x/a. सो विच इज इक्वल टू 1/2 इंटू 1/a. a इज दिस, सो 1/a 1/1/√2. सो हे √2 इथे नेऊन न्यूमरेटरमध्ये जातील नंतर, इंटू टॅन इनव्हर्स ऑफ x, x म्हणजे दिस t and a मीन्स 1/√2 प्लस सी. आता हे थोडंसं सगळं ऍडजस्ट करूया. आता इथले √2 आहेत आणि इथले 2 आहेत, त्यामुळे त्यातले √2, कारण 2 मीन्स काय, √2 इंटू √2. सो एक √2 इथे कॅन्सल होतील. सो रिमेन 1/√2 राहिले इथे कॉन्स्टंट. देन टॅन इनव्हर्स ऑफ टी अपॉन 1/√2 आहे, ते असं इकडे जाताना क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे इकडे जाताना √2/1 होणार. सो √2 इंटू टी अपॉन 1 आहे प्लस सी. आता हे टी ह्या फॉर्म मध्ये आलंय, पण आपल्याला एक्स या फॉर्म मध्ये आन्सर होतं, एक्स व्हेरिएबल पाहिजे. सो टी काय आहे, टॅन एक्स आहे. सो टी फक्त तिथे टॅन एक्स म्हणून. सो दॅट इम्प्लाइज आय इज इक्वल टू 1/√2 टॅन इनव्हर्स √2 इंटू टी मीन्स टॅन एक्स प्लस सी. सो दिस इज युअर फायनल आन्सर. या स्टेजला आपल्याला फक्त डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता आला. आपण थोडे ऍडजस्ट केलं a² आणि अशा पद्धतीने डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता. तो फॉर्म्युला यूज करता या म्हणून इथपर्यंत सिम्प्लिफाय करून, म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा आणून किंवा आयडेंटिटीज यूज करून मग ह्या स्टेजला आपण सबस्टिट्यूशन केलं. सो तुम्ही म्हटलं तसं एक्झाम्पल कुठल्याही व्हॅलिड फॉर्म्युल्याने आणि व्हॅलिड मेथडने, कुठल्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता.